पुणे जिल्हा पुन्हा एकदा एका संतापजनक घटनेने हादरलाय। नसरापूर आणि पर्वतीतील घटना ताज्या असतानाच आता थेऊरमध्ये एका 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। सुट्टीत आजोबांकडे आलेल्या या चिमुरडीवर एका 46 वर्षीय नराधमाने आपली विकृत नजर टाकली। पण सुदैवाने मुलीच्या धैर्यामुळे आणि शेजाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा नराधम आता गजाड पोहोचला आहे। पुण्यातील हवेली तालुक्यातील थेऊरमध्ये ही काळीमा फासणारी घटना मंगळवारी रात्री घडली। 46 वर्षाचा आरोपी श्रीधर लिंबाजी कांबळे याने एका निष्पाप चिमुकलीला आपले शिकार बनवण्याचा प्रयत्न केला। पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे आली होती। ही संधी साधून आरोपीने तिच्याशी अयोग्य वर्तन सुरू केले। मात्र या चिमुरडीने आरडाओरडा केल्यामुळे शेजारील नागरिक सतर्क झाले। त्यांनी तातडीने तिथे धाव घेत मुलीची सुटका केली। संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून थेट लोणी काळभोर पोलिसांच्या हवाली केले। लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्याने दखल घेत आरोपी श्रीधर कांबळेवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या। आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। एकीकडे आपण महिला सुरक्षेच्या गप्पा मारतो तर दुसरीकडे चिमुकल्या मुलीही सुरक्षित नाहीत का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारतायत। अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरतीये।